नमस्कार, माझं नाव डॉक्टर शीतल घंगाळे. लोकमान्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भूलरोग तज्ज्ञ आणि वेदना निवारण तज्ज्ञ म्हणून मी काम करत आहे. तसेच पुण्यामध्येही करत आहे. आज लोकमान्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने जे शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामार्फत लोकांना त्याचा खूप उपयोग झालेला आहे. कारण आपण रोजच्या जीवनामध्ये खूप सारे आजार असतात जे धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण दुर्लक्षित करतो, पण तेही फार महत्त्वाचे आहे. स्वतःकडे जर आपण स्वतः निरोगी असेल तरच आपण स्वतःच्या कामाला जस्टिस देऊ शकतो. तर त्यामुळे अशा शिबिरांचं तुम्ही यापुढेही अजून आयोजन केलं जाईल, त्याचा लाभ घेत राहा. आणि वेदना म्हणजे बरेच लोक असे येतात की माझं डोकं दुखतं, पण ते सारखंच दुखत असतं. कधीतरी कंबर दुखते, पाठ दुखते. बरेचसे डॉक्टर फक्त औषध देऊन तसेच दुर्लक्ष करतात. पण कुठल्याही माणसाला जर वेदना होतीये ती निश्चितच खरी असते. तर वेदना निवारण तज्ज्ञ म्हणजेच पेन फिजिशियन हा जो डॉक्टर असतो हा ह्या सगळ्या दुर्लक्षित वेदनांना ॲड्रेस करतो म्हणजे त्याची माहिती घेतं. त्याच्याविषयी वेगवेगळे इलाज उपलब्ध आहे. पुण्यामध्ये असे खूप सारे सेंटर आहे, पण आपल्या मंचर या भागामध्ये असं कोणीही नाही आहे. त्यामुळे तुमचे दुर्लक्षित काहीही आजार असतील, कुठेही दुखत असेल, वाटत असेल की दुखतंय पण काही फक्त गोळ्यांनी फरक पडतो पण पुन्हा परत येतं, तर दुर्लक्ष करू नका आणि दाखवायला नक्की या. डोक्यापासून ते पायापर्यंत प्रत्येक गोष्टीला जर वेदना होती तर त्याचा इलाज आपल्याकडे उपलब्ध आहे. धन्यवाद. नमस्ते, मी डॉक्टर अभिजित घंगाळे. मी मेंदू व मणके विकार रोग तज्ज्ञ आहे. लोकमान्य हॉस्पिटल येथे 2 वर्षापासून कार्यरत आहे. सध्या आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये माणसाची म्हणजे स्वतःकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती फार कमी झालेली आहे. त्याच्यासाठी मेंदू आणि मणके या संदर्भात काही अडचण असल्यास आपल्या इथे त्याच्यावरती व्यवस्थित इलाज केला जातो, त्याचं व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं आणि पुणे मुंबईला ज्या सुविधा भेटतात त्या सुविधा फार कमी आणि माफक दरामध्ये आपल्या मंचर शहरामध्ये उपलब्ध आहेत. तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. याच्या पुढेही अशी शिबिरं चालू राहतील. आमच्या तिकडच्या वेळात वेळ काढूनसुद्धा आम्ही इकडं शिबिर घेऊन आपल्या तालुक्यातील लोकांना जेवढा चांगला लाभ देता येईल तेवढा लाभ द्यायचा प्रयत्न नक्की करू. शिबिराला प्रतिसाद कसा वाटला? एकदम छान प्रतिसाद आहे. आत्ता सकाळपासून कमीत कमी 70 ते 80 पेशंट येऊन तपासणी करून गेलेले. थँक्स. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र मधुकरवा, जनरल फिजिशियन आहे. या ठिकाणी लोकमान्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मी काम करतो. आज स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून आम्ही या ठिकाणी एक महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. याचं कारण असं आहे की बऱ्याच वेळा लोकांपर्यंत या हॉस्पिटलविषयी माहिती पोचलेली नाही आहे अजून. या ठिकाणी आम्ही आता बाबा बघताय तुम्ही, एक 85 वर्षाचे बाबा आहेत. यांनी हे पडल्यामुळे यांचा डाव्या बाजूचा खोवा मोडलेला होता. आम्ही यांचं एक यशस्वी शस्त्रक्रिया या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी यांचं ऑपरेशन आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अत्यंत माफक दरामध्ये केलेलं आहे. अशा आमच्याकडे मणक्याचे, मेंदूमध्ये असणारे गाठी किंवा मणक्याला झालेले फ्रॅक्चर, खुब्यामध्ये फ्रॅक्चर, गुडघ्यामध्ये झालेले फ्रॅक्चर, असे मोठ्या सर्जरी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत आणि अत्यंत कमी दरामध्ये या केलेल्या आहेत. या ठिकाणी दत्तभाऊ गांजाळे आणि आदिनाथ थोरात यांनी एक समाजसेवा म्हणून या ठिकाणी एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चालू केलेलं आहे आणि अशा बऱ्याच मोठ्या सर्जरी या ठिकाणी झाल्या. जवळजवळ 55 ते 60 मणक्याचे ऑपरेशन या ठिकाणी झालेले आहेत. अगदी 2 वर्षाची मुलगी पडल्यानंतर तिच्या मेंदूमध्ये हाड घुसल्यानंतर आम्ही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेली आहे. अशी बरेच ऑपरेशन या ठिकाणी यशस्वीरित्या होतात. तसेच हार्ट अटॅक, औषध पिलेले रुग्ण, पॅरालिसिस झालेले रुग्ण या ठिकाणी यशस्वीरित्या उपचार घेऊन घरी गेलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे नातेवाईकही आमच्या अत्यंत उपचारावर समाधानी आहेत. त्यामुळे आम्ही हे एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे की जे आधी बऱ्याच ठिकाणी का मणक्याचं ऑपरेशन केल्यानंतर अधूपणा येतो, यामुळं बरेच रुग्ण ऑपरेशन करत नव्हते. पण आता आमचेच पेशंट आमच्या इतर पेशंटला सांगतात आणि त्या ठिकाणी आमच्याकडे येऊन ऑपरेशन करून 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी चालत जात आहेत. धन्यवाद. परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अमित गौड. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण इथे एक हेल्थ शिबिर घेतलेलं आहे. या शिबिरामध्ये भरपूरसे पेशंट आलेले आहेत जे BP आणि शुगरसाठी आलेले आहेत. सोबत आपण ॲलर्जी टेस्टचा एक नाविन्यपूर्ण प्रकार यावेळेस घेत आहोत आणि आपण पल्मरी फंक्शन टेस्ट म्हणजे फुफ्फुसाची कार्यक्षमता किती आहे ते तपासायचं मशीनही यावेळेस आणलेलं आहे. या टेस्टने ज्यांना स्मोकिंगची हिस्ट्री आहे, बीडी सिगरेटची हिस्ट्री आहे किंवा ज्यांना दमा आहे अशा लोकांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता पाहिली जाते आणि त्या कार्यक्षमतेच्या हिशोबाने आम्हाला औषधं निवडण्यास मदत होते. सोबतच संधिवातासाठी या एरियामध्ये बाकी कोणी डॉक्टर पुण्यावरून
महिन्यातून एक वेळा येतात. तर संधिवाताचे ही जे ट्रीटमेंट आहे तेही आपण दररोज आपण करत असतो आणि या शिबिरामध्ये संधिवाताचे भरपूरसे पेशंट आलेले आहेत. सोबत इन्फेक्शियस डिसीज ज्यांना हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आहे यांचे ट्रीटमेंट आपण करतो, ज्याच्यासाठी आता पुण्याला जायची गरज राहिलेली नाही आहे. आणि डायबिटीजचे पेशंट जे कॉम्प्लिकेटेड डायबिटीज आहे त्यांचीही एक ट्रीटमेंट डेली या हॉस्पिटलमध्ये 2 ते 4 यावेळेस ट्रीटमेंट चालू असते. तर या माझी एक कळकळीची विनंती सगळ्यांना राहील की अशा तऱ्हेचे जे शिबिर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पुढेही राबवण्यात येतील त्याचा सगळ्यांनी एक फायदा घ्यावा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवावं. नमस्कार. सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. मी श्री जगदीश टिकले, प्राचार्य, भीमाशंकर विद्या मंदिर व श्री TS बोराडे कला व विज्ञान ज्युनियर कॉलेज शेनोली, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी लोकमान्य सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मी आलो. अतिशय चांगलं असं या ठिकाणी आपली तपासणी चालू आहे. डॉक्टर घंगाळे साहेब असतील, डॉक्टर गौड साहेब असतील यांची अपॉइंटमेंट शक्यतो तर सर्वसामान्य लोकांना मिळत नाही, पण या ठिकाणी हे सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत आणि सर्व पेशंट, सर्व रोगी यांना औषधोपचाराची संधी असेल, तपासणी असेल, डायग्नोसिस असेल आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सुविधा या लोकमान्य सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने दिलेल्या आहेत. याबद्दल मी लोकमान्य सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी सुद्धा स्वतः माझी नोंदणी केलेली आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी तपासणीला आलेलो आहे. मी स्वतः प्रिन्सिपल आहे, परंतु तरीसुद्धा या ठिकाणी अतिशय चांगली अशी ट्रीटमेंट या ठिकाणी मिळेल या भावनेने, या अपेक्षेने मी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आपल्या आरोग्याची तपासणी सर्वांनी करून घ्यावी आणि चांगलं डायग्नोसिस, चांगलं निदान या ठिकाणी आपण प्रत्येकाने आपल्या पद्धतीने करून घ्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. ओके. आज या ठिकाणी लोकमान्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 15 ऑगस्टच्या निमित्तानं जे तपासणी शिबिर आयोजित केलं या ठिकाणी हॉस्पिटलने, त्यामध्ये अनेक रुग्णांनी लाभ घेतला. त्यामध्ये आमचे बाबांची या ठिकाणी आम्ही तपासणी केली. अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी तपासणी झाली, ब्लड टेस्ट झाली, एक्सरे टेस्टिंग, त्याचप्रमाणे इतर काही मेडिसिन वगैरे हवी असतील ती पण या ठिकाणी उपलब्ध आहेत फ्रीमध्ये. विशेष करून गरीब रुग्णांसाठी ही उत्कृष्ट योजना आहे लोकमान्य हॉस्पिटलने राबवली. या ठिकाणी रुग्णांना त्यामध्ये जर ब्लड टेस्टला त्या ठिकाणी 3,000 रुपये लागत असतील तर या ठिकाणी 1,000-1,500 रुपयामध्येच ही ब्लड टेस्टिंग होते. त्याचप्रमाणे एक्सरे पण 500-600 रुपये लागतात बाहेर, या ठिकाणी 300 रुपयामध्ये एक्सरे वगैरे, त्याचप्रमाणे इतरही टेस्ट अशा प्रकारे सवलतीमध्ये रुग्णांच्या सेवेकरता 15 ऑगस्टच्या निमित्तानं हॉस्पिटलने आयोजित केली. त्याबद्दल हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचं, त्याचप्रमाणे सर्व स्टाफचं, कर्मचारी वर्गांचं या ठिकाणी सर्व रुग्णांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. असंच हॉस्पिटलने इथून पुढेही रुग्णांची सेवा करावी अशी या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना. माझं नाव अविनाश मारुती बढेकर, मुक्काम पोस्ट धामणी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आणि आमच्या आत्यांचे मिस्टर गोविंदराव जाधव हे धामणी गावचेच आहेत. ते पण त्या ठिकाणी प्रगतीशील शेतकरी, बऱ्याच आजारातून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आज लोकमान्य हॉस्पिटलची आम्ही टेस्ट घेतली. त्यामुळे आम्हाला उत्कृष्ट या ठिकाणी सर्व टेस्ट वाटल्या. त्याबद्दल सर्व डॉक्टरांचं, टीमचं धन्यवाद. हे ॲलर्जी टेस्टचं मशीन आहे. क्रिबॅडो कॅम्प. त्या क्रिबॅडो मशीनमध्ये एक 10 प्रकारचे क्वेश्चन असतात, ॲलर्जी रिलेटेड 10 प्रकारचे क्वेश्चन असतात. त्या क्वेश्चनचे आन्सर आपण पेशंटकडून घेतो आणि त्या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये जर पेशंटचा स्कोअर जर अबोव जर आला, लिमिटेशनपेक्षा जर अबोव जर आला, तो पेशंट ॲलर्जिक रायनायटिसमध्ये आहे असं आपण त्याच्यामध्ये ग्राह्य धरतो. प्रॉपर पद्धतीने नोंद केली जाते आणि त्याच्यानंतरच त्याचा ॲटो ॲनालिसिस होतं आणि त्याच्यामध्ये त्याचा स्कोअर दिला जातो. त्या स्कोअरनुसार डॉक्टर ठरवतात का पेशंट ॲलर्जिक रायनायटिसमध्ये आहेत किंवा नाही. ही मशीन जी आहे मेजरली सिप्ला कंपनी जी आहे, सिप्ला कंपनी ऑलरेडी अशा युनिक गोष्टी करत असतात. त्यामध्ये हे क्रिबॅडो मशीन एक आहे. आता तुम्ही मगाशी पाहिलं ते फेस स्कॅन आहे किंवा PFT कॅम्प आहेत. फुफ्फुसांची जी आपण तपासणी करतो, ती फुफ्फुसांची कार्यक्षमता आपण चेक करतो, ती सुद्धा आपण या ठिकाणी कॅम्प घेतलेला आहे.
नमस्कार, माझं नाव सुनील शिवाजी शिंगोटे. मी सिप्ला व्हायटलिस इंडिका डिव्हिजनमध्ये काम करतो मार्केटिंगमध्ये. तर माझं एक फेस स्कॅन आहे. तर हे फेस स्कॅन चालू आहे आता. याच्यामध्ये तुमचं विदिन 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या मोबाईलमध्येच फेस स्कॅन करून 20 पॅरामीटर्स कॅल्क्युलेट होतात. त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर, ऑक्सिजन सॅच्युरेशन, हार्ट रेट मॉनिटरिंग, रेस्पिरेशन रेट, कार्डियक आउटपुट, BMI इंडेक्स, स्ट्रेस लेवल पूर्ण दिसून येतं. तर याच्यामध्ये यांचं मी चेकअप केलं आहे. याच्यामध्ये हार्ट रेट आहे यांचं 76, रेस्पिरेशन रेट आहे 14, ऑक्सिजन सॅच्युरेशन 96, ब्लड प्रेशर 126/83 आहे, सिस्टॉलिक 126 बाय डायस्टॉलिक 83 आहे. त्यानंतर हार्ट हेल्थमध्ये SDNN, RMSD, PNN 50, कार्डियक आउटपुट. नंतर फिजिओलॉजिकलमध्ये BMI नॉर्मल आहे यांचा. स्ट्रेस लेवल आहे थोडी 1.7 ती 1.4च्या खाली पाहिजे तुमची. आणि इथे तुमच्या मोबाईलमध्ये पण हा रिपोर्ट मी देऊ शकतो. ठीक आहे सर, अशी फॅसिलिटी आहे. ओके.